आम्ही चाललोय ट्रॅकिंगला. आमच्या सोबत आहेत नामदेव पाटकर, संदेश आमकर आणि शशिकांत जांभळे. सध्या ते पाणी भरत आहेत, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बघू शकता हे पाण्याची सोय करत आहेत. आम्ही आता त्या डोंगरावर जाणार आहे. तुम्हाला दिसत आहे धबधबा, त्या धबधबाच्या कड्यावर जाणार आहोत. आणि तिथे पाण्याची सोय नाही आहे मध्ये, त्यामुळे इकडनं पाणी भरून जात आहोत आम्ही. हे आमचं काजिरडा गाव आहे आणि ही आमची गावची पोरं आहेत, बघू शकता. पाण्याबिण्याची सोय करत आहेत. आणि हा आमचा निसर्ग आहे, कोकणातील निसर्गरम्य. हा आमचा धबधबा, राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा धबधबा मुसळा. इथे येतात पाणी प्यायला. काय काय सुरसुर काय म्हणून सांगते, लक्ष देऊन ये घरा. घनदाट जंगल आहे. आमचा मित्र शशिकांत जांभळे सध्या वाट करत आहेत. पूर्ण तयारीत आम्ही आता आलो आहोत. आणि हा जंगल आहे आमचं, बघू शकता. वाटा करत करत आम्ही जात आहोत. विश्रांतीसाठी आम्ही आता बसलो आहोत. सर्व सकाळी 5 वाजता उठून आलेली माणसं आहेत. आटला लागल्या आहेत, वाळण दाबायलाच होतं.
माझा हे कर चालू जास्त खरं तर आम्ही आता दमलेलो आहे. खात तुटली लागली आहे आमच्या अंगाला. तरी आम्ही चाललो आहे. अजून एक तास चालायचं आम्हाला. वरती मोठा एक कडा आहे, त्या कड्यावर जायचं आहे. पाहू शकता दगड पण मोठे मोठे आहे तिथे. काजळी गावाची आणबाणच्या पहिली ट्रॅकिंग जंगल सवारी आमच्यासोबत आहे नामदेव पालकर. खरोखर खूप मेहनत घेत आहेत. पाण्याची बॉटल बिस्किट सरळ रायडीच्या हात लावलेला आहे. एनर्जी ड्रिंक भरपूर काही आहे. अरे काय काय ते आवाज काढून किरव्या हे करतात ना, ते येतात ते किरव्या, पण ते असं दगड्यात या. असं घासायचं किरव्या येतात. काम्या रांड्याच्या असं घासायचं, असं घासायचं मग किरव्या येतात. चला आता बघू शकता हा डोंगर आम्हाला पार करायचा आहे. आम्ही सध्या विश्रांतीसाठी इथे बसलेलो. हे बघा खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय ते करायचं ते करा, पण नाही केला तरी चालेल. आम्ही फक्त एन्जॉयमुळे सेवसाठी व्हिडिओ हे यूट्यूबला टाकत आहोत. कसलं आहे ते समजत नाही. बोचडीसारखा आहे कलर. सोनं बिनं नाही ना, डायमंड. फ्रेंड्स एंड फैमिली के साथ इवनिंग स्पेंड करने के लिए मित्रांनो तुम्हाला माहित असेल हे काय लोकेशन है. आम्हाला पण नाही माहित आहे. हे जंगलात काहीतरी भेटलं. वायंगणी तुम्हाला ओळखू शकता तर ओळखू शकता. शांत और सुंदर कसले आहे बिया. जिसे कहते हैं वायंगणी बैकवाटर्स. अरे अगर आप ये बैकवाटर्स तो यहाँ आपको कई सारे सुंदर सी वाटर फिश देखने मिलते हैं. पोटी इतना कड़क रहता है तो क्या मालूम नहीं. दोपहर ये हमारा नामदेव पालकर देखो यहाँ कैसा. हल्की हवाएं चलती है और संदेश पेड़ों की अबकर, छाँव इस पानी हमारे को जामले. देती है. तभी यहाँ का सुकून दिल को एक अलग ही आराम देता है. अगर आप वायंगणी बीच आ रहे हो तो एक खूबसूरत लोकेशन को जरूर विजिट करना. अभी दोपहर हो चुकी थी और अक्टूबर हीट की वजह से हमें काफी ज्यादा गर्म हो रहा था और अभी समय था एक शांत नमस्कार मित्रांनो. जंगल सवारी करणं वेगळं और ठंडे आणि लोकेशन पे गडकल्ले जाना. फिरणं वेगळं असतं. गडकल्ले फिरताना रस्ते असतात, पण हे जंगल सवारी करताना आम्हाला रस्ते स्वतःहून बनवायला लागतात. तुम्ही बघू शकता वायंगणी बीच से बस कुछ ही किलोमीटर पे माणसं आता बसा था. थकलेले आहेत, जरा पाणी पित आहेत. खूप आम्ही चालत सकाळी 5 वाजता निघालोय आम्ही. ट्रैक आणि करना पड़ता है और ये गर्मी में हे वाजले किती असतील रे. छोटा सा ट्रैक भी काफी ज्यादा आता 11 वाजले आहेत. बट जैसे ही आम्ही गेले 5 तास चालत आहोत. खूप दमलो आहोत. हमारे सामने था बिस्किट खात आहेत ये तुम्ही nature बघू से शकता. surrounded खूबसूरत वॉटरफॉल. सध्या बिस्किट खाण्याचे ये तपती गर्मी में ये ठंडे ठंडे पानी में जाते ही जो सुकून मिला ना खूप दोस्तों, दमलो आहेत आम्ही. आपको क्या ही बताओ. आणि हे आमचं खाली गाव आहे. वैसे तो ये एक बघू छोटा सा शकता. वॉटरफॉल है बट बेहद खूबसूरत हा है. नामदेव पालकर, संदेश वॉटरफॉल के अबकर, सामने शशिकांत एक जांभळे नीले पानी का कुंड जो है आम्हाला त्या और टोकावरती आसपास जायचं के आहे. रॉक्स पर बिछी प्लांट्स एंड फर्न्स की चादर इसे और भी ज्यादा खूबसूरत बनाती है. घरातले दमलो आहे. जब आप ये वॉटरफॉल के पानी में जाते हो कई सारे छोटे छोटे या जंगलात आपके स्किन आम्ही आलोय के पण डेड सेल्स खाने आते हैं. बहुत सारे फिश एक साथ स्किन के ऊपर निबल करने के कारण थोड़ी गुदगुदी तो होती है, लेकिन ऐसे खूबसूरत लोकेशन पे
नेचुरल फिश पेडिक्योर लेने का मजा कुछ और ही होता है। रत्नागिरी सिटी के इतने पास ऐसा खूबसूरत वाटरफॉल हमें देखने मिलेगा, ये तो हमने बिल्कुल भी एक्सपेक्ट नहीं किया था। ये खूबसूरत लोकेशन का एग्जैक्ट नाम मैं अपने वीडियो में नहीं बता पाऊंगा, बिकॉज कुछ लोगों को ऐसे खूबसूरत लोकेशंस बर्बाद करने में बहुत ज़्यादा मज़ा आती है। अगर आपको ये लोकेशन की डिटेल्स चाहिए तो मेरी आइटरनरी एक बार ज़रूर चेक करें। माकडे कुठे बसली आहेत ते बघ जागला बसली माकडे की शाळेत बघा लागू माकडं ते अभी थोड़े ही समय में शाम होने वाली थी और सनसेट एंजॉय करने के लिए हम निकल पड़े एक ऐसे खूबसूरत लोकेशन पे जो आप बोल सकते हो रत्नागिरी का बेस्ट सनसेट पॉइंट। बरोबर साधे नाही का झिरंग। वैसे तो ये लोकेशन रत्नागिरी से थोड़ा दूर है, यही कुछ 40 उधर बघ किलोमीटर, जास्ती खाली बट ये लोकेशन से सनसेट एंजॉय करना मतलब truly काला? a heavenly experience। काय झालं एक भाजी काय मारा जाऊन खाली जाऊन ये है दोस्तों कशेळी बीच। रांडेच्या खालनं जागा होती, तुला वरनं कुणी सांगायला मारायला? तिथनं आहे, तिथनं रस्ता होता तो खालनं। सह्याद्री तो तिथं आवळा। ये वेस्ट फेसिंग क्लिफ की हाइट है अप्रोक्सीमेटली 170 to 200 फीट। ये क्लिफ के नीचे एक छोटा बट बहुत ही खूबसूरत बीच है, जो बीच पे आप ये स्टेप्स की मदद से जा सकते हो। ये बीच के एक तरफ आपको देखने मिलती है एक ह्यूज केव, मेरा दोस्त नाम है पालकर। फेमस व्यू पॉइंट। मोबाइल भी है और देखो कैसा नजारा, घसरगुंडी जैसा। ये सारी चीजें मिलकर बनाते हैं कशेळी बीच को एक इधर परफेक्ट अभी सनसेट पॉइंट। ये सी रॉक्स हा बघा झिरं होता turquoise आणि हा बघा समुद्र का आमचा म्याव बघा कसा चालतो बहुत ही आहे। सुंदर लगता है। जायचा। जब हम यहाँ ड्रोन शॉट्स ले रहे थे तभी हमें दिखा एक फिशरमैन जो कहीं दूर एक रॉक पे खड़े रह के फिशिंग कर रहा था, और ये नज़ारा सच में काफी सीनिक था। आवळं बघ, आवळ्याचं झाड बघ, हे म्यावा आवळ्याचं झाड, हे बघा आवळ्याचं झाड आहे। आतासे येतात आहेत कुठेतरी शाम के समय अपने फ्रेंड्स एंड फैमिली गव गव आलेलं। अगर आपको एक परफेक्ट इवनिंग पाय सर द्या मुरगाडेल पाय। यहाँ जरूर आना, बस ये लोकेशन पे कचरा बिल्कुल मत करना। Be a responsible tourist and always respect this beautiful location। हे भाई काट्या ये लोकेशन तिकडे पाणी दिसतं, तिकडे आमचं गाव आहे। परफेक्ट लग रहा था, और ऐसे ही आपके लाइफ के हा सह्याद्री किनारा आमचा। फोटोज और मेमोरीज अगर आपको फॉरएवर के लिए प्रिजर्व करने हो और वो खूबसूरत मोमेंट के फोटोज की वैल्यू बहुत ज़्यादा बढ़ानी हो और उसी के साथ उन फोटोज को एक एलिगेंट लुक देना हो, तो वी हैव कम अप विद आवर ओन ब्रांड एलिगेंट्री। दोस्तों, आपको तो पता है कि ट्रैकिंग, एक्सप्लोरेशन एंड सिनेमेटोग्राफी इज माई पैशन, और उससे भी पहले क्रिएटिविटी, क्रिएटिव क्राफ्ट एंड फोटोग्राफी वॉज माई पैशन। और इसी पैशन को कंटिन्यू करते हुए मी एंड माई स्मॉल टीम हैव स्टार्टेड अ कस्टमाइज्ड गिफ्टिंग एंड प्रीमियम होम डेकोर ब्रांड। यह है दोस्तों एलिगेंट्री। परतीचा प्रवास इपॉक्सी आमचा टेबल लॅम्प विथ रियल ड्राइड फ्लावर्स and ultra HD glowing frames. This is